केंद्र सरकारने नशामुक्त भारत हे अभियान सुरू केलेलं आहे. त्याच धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने सुद्धा हे अभियान सुरू केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मुंबई पोलिसांनी नशामुक्त मुंबई हे अभियान सुरू केलेलं आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी 2025 मध्ये अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये एकूण 1096 इतके गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामध्ये 1386 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांनी 2025 मध्ये एकूण 1653 किलो वजनाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत. त्याची अंदाजी किंमत 814 कोटी इतकी आहे. 2025 मध्ये PTNDPS कायद्यान्वये एकूण 2 जे आरोपी आहेत त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे. 30 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र सरकारनं जे संघटितपणे अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या ज्या टोळ्या आहेत त्यांच्या विरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगानं मुंबई पोलिसांनी एकूण 2 ज्या संघटित टोळ्या आहेत त्यांच्यावरती ही मोक्का अन्वये कारवाई केलेली आहे आणि त्यांचं विरुद्ध माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात आलेलं आहे. 2025 मध्ये एकूण 2560 किलो वजनाचे अंमली पदार्थ हे मुंबई पोलिसांनी नाश केलेले आहेत, ज्याची अंदाजी किंमत जवळजवळ 136 कोटी इतकी आहे. 2025 मध्ये परदेशामध्ये राहून भारतामध्ये अंमली पदार्थाचं रॅकेट चालवणारे एकूण जे 4 आरोपी होते त्यांना प्रत्यार्पण करून मुंबई पोलिसांनी भारतामध्ये आणलेलं आहे आणि त्यांना अटक केलेली आहे. त्याचप्रमाणे 9 वर्षाच्या अनुषंगानं मुंबई पोलीस सतर्क आहेत. 9 वर्ष स्वागतादरम्यान कुठेही अंमली पदार्थाचा वापर होणार नाही त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन व अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांनी काही विशेष पथकं तयार केलेली आहेत व कुठेही अंमली पदार्थाचा वापर होताना निदर्शनास आल्यास त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे. धन्यवाद.